गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस उरले असताना सर्व पक्ष जमेल त्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत। याच शृंखलेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर माधुरी नासरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया शहरात ठिकठिकाणी नुकड सभा घेत मतदारांच्या समस्या जाणून घेत आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आल्यास गोंदिया शहराचा विकास करण्यासाठी काय उपाययोजना आम्ही केल्या आहेत याची माहिती मतदारांना प्रचार सभेच्या माध्यमातून खासदार प्रफुल्ल पटेल आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर माधुरी नासरे, माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली आहे। त्यावर देखील रोष व्यक्त केला की मी नगर विकासाचा निधी या ठिकाणी पाठवला, मात्र गोंदियात आल्यावर मला या ठिकाणी काहीच वाटलं नाहीये। आपल्याला काय वाटतं? आता निवडणुकीमध्ये अशा काही ना काही बोलावं लागते, पण मी नक्की सांगतो की गोंदियामध्ये जे काही महत्त्वाची योजना, जे काही पैसे महत्त्वाचे जे आजपर्यंत गोंदियाला आलेले आहे त्यामध्ये जवळपास सर्व काम या आमच्या हस्तेकच झालेलं आहे हे म्हणायला हरकत नाही। आता ठीक आहे, आता पार्टीच्या स्तरावर प्रत्येक आपापली बाजू मांडणार। ठरवून जाईल कोण बनेल नगराध्यक्ष। आपला प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे, काय सांगाल मॅडम? माझी जीत निश्चित आहे। तुम्हाला मी म्हणजे माझा जो प्रचार आहे तो एकदम जोरात आहे। प्रफुल्लभाई पटेलांची, आमचे आदरणीय नेते यांची मला साथ आहे आणि गोंदिया शहरातले ज्या शक्ती म्हणजे महिला शक्ती ज्या आहेत त्या माझ्यासोबत आहेत, पुरुष वर्गसुद्धा माझ्यासोबत आहेत। अनेक संस्थांशी मी कॉन्टॅक्ट केलेला आहे, तेव्हा माझी जीत निश्चित आहे, एवढंच मी सांगू इच्छिते। एकूण राजकीय वातावरण पाहता, सध्याचं वातावरण पाहता आपल्याला काय वाटतं की राष्ट्रवादीच्या 44 नगरसेवकांपैकी किती जागा येतील? ते आमचा प्रचार पूर्ण 44 साठी सुद्धा चालू आहे आणि ह्या आज आता सांगणं 2 दिवसानंतर मी सांगू शकते। निश्चितच आमच्या सर्व जागा, जेवढ्या जागेवर आम्ही उभे केलेले आहे उमेदवार, सर्व जागेवर आम्ही विजय करू हे तुम्हाला सांगते। कुठले प्रमुख मुद्दे आपण या निवडणुकीमध्ये लोकांसमोर घेऊन चालले आहेत? या निवडणुकीमध्ये गोंदियाची जी दशा आहे, गोंदियाची जी दशा बघता आम्ही शिक्षा, स्वास्थ्य आणि स्वच्छता, महिला सुरक्षा, कचरा जो आहे कचऱ्याची सुव्यवस्था आणि शौचालय हे मुद्दे घेऊन मी बाहेर निघालेली आहे आणि ते मुद्दे घेऊन मी समाजात जात आहे। तेव्हा त्यांची जी प्रतिक्रिया आहे की हे काम झालेच पाहिजे, तेव्हा मी वादा करते की मी हे काम निश्चित पूर्ण करीन। जर मला नगरपरिषद पदावर बसवलं सगळ्या गोंदियावासियांनी, निश्चितच मी गोंदियाचा विकास करीन। आमचे आदरणीय नेते यांच्या नेतृत्वात मी काम करेन। ठीक, थँक्यू। तर 2 डिसेंबरला गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष निवडून येईल, सोबतच मोठ्या संख्येत नगरसेवक देखील निवडून येतील असा विश्वास खासदार प्रफुल्ल पटेल आणि डॉक्टर माधुरी नासरे यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे लोकांना उत्सुकता आहे ती 3 तारखेच्या निकालाची। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।